नमस्ते मंडळी, तुम्ही बघू शकता सुरुवातीला अतिशय सुरेख आणि सुंदर अशी रंगीतदार अशी रांगोळी दिसत आहे तुम्हाला. तर हे मंडळी आहे माझ्या मैत्रिणीचं शॉप. ह्याच्याच ओपनिंगचं मी तुम्हाला काल सांगत होती. म्हणजे ज्यांनी कोणी माझी कालची व्हिडिओ बघितली असेल ना, तर त्याच्यामध्ये मी सांगत होती की मला संध्याकाळी माझ्या मैत्रिणीच्या शॉपच्या ओपनिंगला जायचं आहे म्हणून. तर आम्ही मंडळी झालो होतो मस्तपैकी रेडी आणि निघालो होतो तिच्या शॉपच्या ओपनिंगला. ॲक्च्युली तिने 6चा टायमिंग दिला होता, बट आम्हाला भरपूरच वेळ झाला होता आणि मस्तपैकी रेडी वगैरे झालो. माझ्यासोबत चिल्लर पार्टी पण होती, पण अजून तिला गिफ्टसुद्धा घ्यायचं होतं. तर मला असं वाटत होतं की बाप रे, आता तर प्रचंड शिव्या पडतायत की काय आपल्याला. तर मस्तपैकी मंडळी मी गेली होती गिफ्ट्स वगैरे घ्यायला. गिफ्ट आम्ही घेतलं होतं आणि गाडीचा प्रवास मंडळी आता तुम्ही पुढे ऐकाच. नमस्ते मंडळी, कसे आहात सर्वजण? वेलकम टू मालविका ब्लॉग. आणि सकाळी मी माझ्या आईला आणि माझ्या भाच्याला घेऊन गेली होती मिसळ खायला. तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं की मला आता लवकर घरी जायचं आहे, कारण की मला जायचं होतं माझ्या मैत्रिणीच्या शॉपच्या ओपनिंगला. तर आम्ही निघालो आहेत मंडळी आणि माझ्याबरोबर चिल्लर पार्टी नाही, असं तर कधी होणारच नाही. तर आम्ही निघालो आहे छानपैकी. ते बघा, हे माझे मिस्टर थोडेसे शाय आहेत, म्हणजे लाजाळू आहेत, जास्त कॅमेऱ्यामध्ये नाही येणार. आणि हा मात्र जो मागे हसतोय ना, हा नेहमी येणार. तर भेटू मंडळी आपण डायरेक्ट तिच्या शॉपवर. तर चला. तर फायनली मंडळी आम्ही लोक शॉपमध्ये पोहोचलो होतो. जसं की तुम्ही सुरुवातीला बघितलंच होतं, खूप सुंदर अशी सुरेख रांगोळी वगैरे काढली होती. आणि जे की मला भीती वाटत होती ना, ती भीती मी जेव्हा शॉपमध्ये गेली ना तेव्हा ती दूर झाली होती. कारण की मी जेव्हा गेली ना तेव्हा तिची पूजा वगैरे चालू होती. म्हणजे मला असं, मी जरा दीर्घ श्वास सोडला होता की बाप रे, बरं झालं मी वाचली, नाही तर इनी मला इतक्या शिव्या घातल्या असत्या ना. आणि ही जी छोटी मुलगी दिसते ना, ही आमची प्रांशी आहे. म्हणजे खूप गोड मुलगी आहे, म्हणजे विहाची मैत्रीण आहे. तर तुम्ही बघू शकता मंडळी, खूप सुंदर यांनी शॉप वगैरे छान होतं यांचं शॉप, मस्त आहे. आणि हे जे शॉप आहे ना मंडळी, हे आहे दत्तलक्ष्मी एम्पायर, वडगावचा राजा गणपती जवळ, वडगाव बुद्रुक, पुणे. तुम्ही नक्कीच व्हिजिट करा. आणि मस्तपैकी ना माझी मुलगी ना मंडळी खूप वैतागली होती, कारण की त्यांच्या पूजेला थोडासा वेळच लागत होता. तिला खूप भूक लागली होती. मग तिच्या वडिलांनी तिच्यासाठी थोडंसं कोल्ड्रिंक वगैरे आणलं होतं प्यायला, कारण की सगळ्यांनाच माहिती आहे उन्हाळ्याचे दिवस चालू आहे. सकाळ असो की संध्याकाळ, गरमी तर होणारच आहे. त्याच्यामुळे मस्तपैकी दोघांनी थोडंसं फ्रुटी वगैरे प्यायले. त्याच्यानंतर जो काही स्नॅक्स वगैरे होता तो छानपैकी त्यांनी एन्जॉय केला. त्याच्यानंतर मग आम्ही देवबाप्पाचं दर्शन घेतलं. सत्यनारायणची पूजा त्यांनी जी घातली होती त्याचं देवबाप्पाचं आम्ही दर्शन घेतलं. आणि मग त्यांना खूप त्यांना विशेष छान असं त्यांना शुभेच्छा दिल्या आम्ही. आणि त्यांना छान प्रकारे गिफ्टसुद्धा दिलं. त्यांना ते खूप आवडलं आणि आम्ही आलेलो सुद्धा त्यांना, म्हणजे त्यांनी खूप छान प्रकारे आमचं स्वागत केला होता. तर मंडळी, तुम्हाला माझा हा व्लॉग कसा वाटला मला नक्कीच कमेंटद्वारे कळवा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.